जळगावच्या सरावा बाजाराचा विचार केला तर सोन्यामध्ये सातत्याने व चांदीमध्ये सातत्याने मोठी भाववाढ झाली होती। मात्र सोने व चांदीच्या भावामध्ये प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे या ठिकाणी चढ उतार या ठिकाणी झाली होती। मात्र सुवर्णनगरीमध्ये पुन्हा एकदा आज सोन्याची 7,000ने तर चांदीची ही 12,000 रुपयाने या ठिकाणी वाढ झालेली आहे। या संदर्भातली नेमकी भाववाढीची कारणं काय आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक ईश्वरलालजी जैन आहेत। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बापूजी काय सांगणार, आज या ठिकाणी विचार केला तर सोने चांदीमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोनं 7,000ने तर चांदी ही 12,000ने वाढली, नेमकी कारण काय याबाबतची? दोन कारण आहेत। एक तर ईटीएफ मध्ये पुन्हा खरेदी सुरू झाली आहे, ते कमी झाले होते। त्याचं कारण हेच होतं की ईटीएफ मध्ये फार सेल झाला म्हणून कमी झाले। दुसरं कारण आपला जो अमेरिकेच्या बरोबर करार झाला आहे त्याच्यामुळे आपल्या देशातल्या लोकांची आशा पल्लवित झाली आहे की आपल्याला आता चांगले दिवस येतील, एक्सपोर्टर्सला चांगले येतील, तिथे लेबर वाढतील, या सगळ्या ह्याच्यानं पल्लवित झालेले आहे। आणि म्हणून सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव वाढले आहेत। चांदीचे तर आम्ही सांगतच आलो आहोत, 80,000 होते त्यावेळेस पासून सांगतोय की याचे भाव वाढणार आहेत, कमी होणार नाही। कारण याचं कारणच असं आहे की जगामध्ये जितकं प्रोडक्शन आहे त्यापेक्षा डिमांड जास्त आहे। आणि साधारण गणित आहे इकॉनॉमिक्सचं की जर डिमांड जास्त असली आणि सप्लाय कमी असला तर भाव वाढतात। आणि म्हणून भाव वाढणार आहे। आमच्या मते तर असं वाटतं आम्हाला की साधारण 5 लाखापर्यंत ही सहज जाणार आहे। बापूजी, आज सोन्याचे भाव काय आहे आणि चांदीचे भाव काय आहे? सोन्याचे जळगाव नगरीमध्ये 1,59,650 आणि चांदीचे 1,00,000 आपला 2,80,000 80,000। ते नंतर जीएसटी वेगळी आहे ना, जीएसटी सब काय? जीएसटी सहित 3% जीएसटी जोडायची, म्हणजे साधारणतः सोनं 1,63,000 काहीतरी पडेल आणि हे 1,98च्या आसपास पडेल, 2,98च्या आसपास पडेल। बापूजी, जर एक विचार केला तर चांदीमध्ये सातत्याने मोठी भाववाढ होताना दिसत आहे। मात्र चांदीचे भाव कुठेतरी आता घसरलेले आहेत आणि आज पुन्हा भाववाढ झाली। नाही, घसरले ईटीएफ, त्याचे ईटीएफ असतं ना चांदीचं। जर सोन्याचं ईटीएफ आहे तर चांदीचे ईटीएफ आहे, म्हणून नफा वसुली करणाऱ्यांनी फटाफट विक्री सुरू केली तर भाव घसरत गेले। आता विक्री बंद झाली तर परत भाव वाढायला लागलेत आणि त्याच्यामध्ये ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट परत व्हायला लागली आहे।